आपण मी एक एक प्रश्न विचारतो, तुला शॉर्टमध्ये आन्सर द्यायचं. पहिले तर राहुल गांधीचा पुण्याचा इव्हेंट सक्सेस होईल का? 100% यशस्वी होणार. हा इव्हेंट 100% यशस्वी होणार. याच्यामध्ये भाजप विरोधातले सगळे उतरणार, नुसतं काँग्रेसने सगळे उतरणार. भाजप घाबरले का? येस सर नो? भाजप घाबरलं, 100% घाबरलं. 101% नाही, 1001% घाबरलेलं आहे. बरं, पुढचा प्रश्न अनरिलेटेड. फडणवीस जातील का दिल्लीला? नाही, फडणवीस नाही जात. फडणवीस हे मुंबईतच राहतील, महाराष्ट्रात राहतील. अमृता फडणवीस पण तसंच म्हणतात आहे की इथंच राहायला हवं. काय तुला काय वाटतं, घाबरतं फडणवीस दिल्लीला जायला? नाही, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र टॅकल केलेलं आहे त्या बाबतीमध्ये त्यांना मानायला पाहिजे. केवळ फडणवीसांनी ज्या पद्धतीने मराठा आंदोलन हाताळलं, ओबीसी आंदोलन हाताळलं किंवा इतर आंदोलन इन शॉर्ट जाणार नाही ते नाही जाणार. समजाच फडणवीस गेले दिल्लीला तर काय वाटतं तुला, कोण होणार मुख्यमंत्री? नाही, त्याच्यामध्ये मराठा चेहऱ्यावर विनोद तावडेंना पण आणू शकतात, ते नितीन गडकरींना खाली आणू शकतात. विनोद तावडेंची शक्यता अधिक वाटते. त्यांच्याकडे आता उत्तर प्रदेशची जबाबदारी दिलेली आहे. यापूर्वी बिहार, पश्चिम बंगालची जबाबदारी दिली, त्यांनी ती यशस्वी करून दाखवली. मुनगंटीवारचं काय, म्हणून ते होऊ शकतात का मुख्यमंत्री? मला अशक्य वाटतं. नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. बरं, राष्ट्रवादीचं काय चाल? राष्ट्रवादी शरद पवारांचं काय चाल? तुला वाटतं जातील BJP बरोबर, NDA बरोबर? नाही, शरद पवारांचा हा योग शेवटचा काळ आहे. शरद पवार आतापर्यंत पुरोगामी विचारसरणी, त्याच्यामुळे ते कदापि जाणार नाही. ही चर्चा, बातम्या वगैरे आपल्याला विश्लेषण ते ठीक आहे. मोदींना भेटले किंवा सुप्रियाला केंद्रमंत्री करणार आणि इथं खाली त्यांना मंत्रिपद देणार वगैरे, हे सगळे फॉरगेट आहे. मला नाही वाटत. सुप्रिया सुळे मंत्री होतील का मुख्यमंत्री होतील? नाही, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री कदापि शक्य दिसत नाही. सुनीत्रा पवार आणि यांचं BJPचं किंवा अमित शहाचं थोडं वाजलेलं दिसतंय, कारण दोनदा झाल्या. अमित शहा एकदा आले होते आणि परत एकदा BJPची मिटिंग होती, त्यावेळेस सुनीत्रा पवार दोनदा नव्हत्या. तर तुला वाटतं सुनीत्रा पवार आणि यांची काहीतरी अलबेल चालू आहे, सुनीत्रा पवार कदाचित रिझाईन करतील? नाही, सुनीत्रा पवार रिझाईन कदापिही करणार नाही. त्या सत्तेच्या बरोबर राहतील. अजित पवारांची जी त्या सत्तेत आहेत, त्याच्यामुळं त्या राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकून आहे. अन्यथा ती राष्ट्रवादीसुद्धा फुटून त्यातल्या अर्ध्याधिक आमदार बरोबर भाजपला मिळतील. बरं, सुनेत्रा पवार आणि ते बाकीच्या सिनियर लीडर आहेत, तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल, यांचं जमतं आहे का? नाही जमत. त्या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं आणि बाकी आमदारांचं राष्ट्रवादीमध्ये ते जमत नाही आहे. अगदी सुरुवातीपासून अजितदादा गेले तेव्हापासून ते मतभेद उघड झालेले आहेत, ते दिसतंय. आणि पार्थ पवारचं काय? आता पार्थ पवार बोलत तर नाही अजिबात प्रेसशी. कधी बोलत तुला वाटतं पार्थ पवार पुढे येऊन? नाही, पार्थ पवार हे पूर्णतः भाजपच्या बाजूला झुकलेले आहेत. अजितदादांच्या जाण्यानंतर जे स्वतंत्र अस्तित्व राष्ट्रवादीचं राखायला पाहिजे ते काही दिसत नाही. त्यांना फार मोठी संधी आहे. पण ते कधी येणार पुढे वाटतं? संधी आहे, यायला हवं.